कोल्हापूरच्या न्यायव्यवस्थेला नवीन बळ देणाऱ्या सर्किट बेंचसाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा आता अंतिम टप्प्यात आहे। कोल्हापुरातल्या 150 वर्ष जुन्या ऐतिहासिक जिल्हा न्यायालय इमारतीचं सध्या नूतनीकरण सुरू आहे। याच कामाची पाहणी करताना आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या। हे फक्त इमारत नवकरण नाही, तर हे एक न्याय मंदिर आहे। त्यामुळे दर्जेदार आणि साजेसं काम व्हायला हवं असं त्यांनी सांगितलंय। कोल्हापूरच्या ऐतिहासिक जिल्हा न्यायालय इमारतीचं नूतनीकरण सध्या अंतिम टप्प्यात आहे। या कामाची पाहणी करताना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ही इमारत न्याय मंदिर होणार आहे, त्यामुळे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हायला हवं अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। या इमारतीत लवकरच सर्किट बेंचचं नियमित कामकाज सुरू होणार असून 18 ऑगस्टपासून खटल्यांची सुनावणी होणार आहे। या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नूतनीकरण कामाची सविस्तर पाहणी आमदार क्षीरसागर यांनी आज केली आहे। त्यांनी इमारतीच्या सुविधांचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचनाही दिल्या। या सर्किट बेंचमुळे केवळ कोल्हापुरातील नाही, तर 6 जिल्ह्यातील तब्बल 80,000 खटले इथं वर्ग होणार आहेत। परिणामी नागरिकांची वकिलांसह मोठी वर्दळ कोल्हापुरात होणार असून यामुळे रोजगार निर्मितीसह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असंही आमदारांनी नमूद केलंय। सामाजिक न्यायासाठी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत न्याय मंदिर ही केवळ वास्तू नाही, ती न्यायासाठी झगडणाऱ्यांसाठी श्रद्धास्थान असते, असे शब्द आमदारांनी उच्चारले आणि अधिकाऱ्यांना हे काम अत्यंत गंभीरपणे हाताळण्याचे निर्देश दिलेत।